हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपली सकाळ बदलली तर कसं आपलं जीवन बदलू शकतो. एक म्हण आहे, चेंज युअर मॉर्निंग अँड इट विल चेंज युअर होल लाईफ. म्हणजे सकाळचे 2 तास हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आपण कसे घालवतो, काय करतो त्याच्यावर अवलंबून आपला पूर्ण दिवस राहतो. मग उठल्यावर काय करायचं? आपण जनरली काय करतो? इन जनरल उठला की फोन बघतो. कोणाचा काय मेसेज आहे, काय तर आहे, इन्स्टा असेल, असं काहीतरी बघत असतो. म्हणजे आपण आपली एनर्जी आणि कोणासाठी तरी खर्च करत असतो. असं नाही करायचं. मग उठल्यावर काय करायचं तर मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला दिवसभर तुमचा एनर्जेटिक एकदम छान मस्त दिवस राहणार आहे. म्हणून पहिला आपण उठताना का नाही रात्रभर झोपलेला असतो. आपला ब्रेन का नाही अतिशय क्रिएटिव्ह, प्रेशियस आणि फ्रेश राहते. खूप एनर्जेटिक राहते. त्यामुळे त्या वेळेला एटलिस्ट 1 तास तरी फोन वापरायचा नाही. मग दुसरं, आपण उठल्यावर 1 ग्लास 2 ग्लास आपल्याला जमते तेवढं पाणी प्यायचं. तुम्ही म्हणाल पाण्यानं काय होतं मॅडम? अहो, रात्रभर आपण झोपलेला असतो. आपण काही पाणी नाही घेतलेला, खाल्लेलं नाही, काहीही नाहीये. आपल्याला घाम आलेला असतो. आपण टॉयलेटला जाऊन येतो. मग त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये आणि जास्त फ्रेश आणि पॉवरफुल राहावं म्हणून हे पाणी खूप मदत करते. काही लोक लिंबू पाणी घेतात, काही कोमट पाणी घेतात. आपल्याला जे आवडते तसं करा. पण पाणी पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर एक्सरसाइज तर काही असेल. आता आपल्या वयाचे लोक तर आपण वॉकिंग करतो, योगा करतो, काही. त्यामुळे हे एक्सरसाइज करणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. का एवढं महत्त्वाचं आहे? म्हणजे आपण एक्सरसाइज केलं की काय होते, आपली बॉडी मुवमेंट्स होतात. त्यामुळे दिवसभर आपण ॲक्टिव्ह राहतो, एनर्जेटिक राहतो आणि आपली बॉडी इट फंक्शन्स. म्हणजे आपल्याला मग पाय दुखत नाही, हात दुखत नाही, नाही तर कित्येक वेळेला हे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्याशिवाय आपण एक्सरसाइज करताना का नाही आपले मनात किंवा ब्रेनमध्ये हॅपी हे हार्मोन्स क्रिएट होतात. त्यामुळे आपण दिवसभर आनंदी राहतो. आणि एक्सरसाइज करताना आपल्याला माहीत आहे आपण जास्त ऑक्सिजनचं सेवन पण करतो आणि इट हेल्प्स अस ए लॉट. ह्याच्या पुढे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची. म्हणजे ओके, थँक्यू, कोणा थँक्यू म्हणा. आपण जनरली काय करतो, माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे हे नाहीये, मी दिसायला सुंदर नाहीये, माझ्याकडे मोठं घर नाहीये, जे काही नाही ह्याच्याबद्दलच आपण विचार करतो. आपल्याकडे काय आहे
ह्याचा आपण विचार करतो का? आपल्याला देवानं चांगलं शरीर दिले, हात पाय डोकं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. त्यामुळे आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली. माझ्याकडे हे आहे, जे काही माझ्याकडे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं की यू विल बी ब्लेस्ड विथ अबंडन्स. म्हणजे तुम्हाला आणि काही भरपूर मिळत जाईल. त्यामुळे हे माइंडसेट आपला पॉझिटिव्ह पाहिजे, हॅपी पाहिजे. ते कागद पेन्सिल घ्या, तुमच्या डायरीत रोज लिहा, आय एम थँकफुल टू गॉड फॉर ऑल दिस थिंग्स. काय काय तुम्हाला वाटते ते दिवशी त्याचे प्रायोरिटाईज करा. अगदी जास्त महत्त्वाचं वाटते थँकफुलनेस त्या गोष्टींना. आपल्याला आपली फॅमिली आहे, आपली मुलं आपल्याला विचारतात, आपल्यावर प्रेम करतात, किती महत्त्वाचं आहे बघा. आणि आपण का नाही काहीतरी एक गोल सेट करायला पाहिजे. काहीतरी आपण आपली वेळ घालवण्यासाठी काहीतरी एक पाहिजे. तुम्ही हॅबिट म्हणा, सवय म्हणा, काही असू दे. तुम्हाला लिखाणाची सवय आहे, लिखाण करा. वाचनाची सवय आहे, करा. गार्डनिंग करा. टेक्निकली काही करायची, नवीन क्रिएशन करायचं सवय असली की तक करा. पण बी क्रिएटिव्ह. आपण क्रिएटिव्ह असलं का नाही, आपलं ब्रेन आपण वापरलं की तर आणि शार्प होते, नाही ते गंजते. सपोज तुम्ही एक सुरी घ्या आणि ती वापरू नका, फेकून द्या 1 महिने 2 महिने, नंतर ती सुरी उचला, वापरायला घ्या. तुम्ही वापरू शकता का? नाही, ती गंजतीये. इन द सेम वे आपले बॉडीचं पण सेम होते. तुम्ही थोडे दिवस चालणं बंद करा, तुम्हाला चालायला अवघड होईल. त्यामुळे आपण जे काही आपले अवयव आहेत हे सगळ्यांचा वापर ठेवायला पाहिजे. आणि पुढचं आणि महत्त्वाचं, रोज काहीतरी नवीन ज्ञान मिळवत जायचं. आपल्याला माहीत आहे, जगातले श्रीमंत व्यक्तींमधले एक फोर्ड साहेब रोज वाचतात, बिल गेट्स वाचतात, एलॉन मस्क तर म्हणतात ते पुस्तक वाचून रॉकेट तयार करायचं ज्ञान मिळवलं. बघा किती पॉवरफुल आहे हे ज्ञान. आपल्याला वाटते झालं, आपलं शिक्षण झालं, आता काही पुस्तकांची आपली वाचनाची संबंधच नाही तर खूप चुकीचं आहे. त्यामुळे रोज एटलिस्ट एक 8-10 पानं तरी रोज वाचायची सवय ठेवा. काही वाचा तुमच्या आवडीचं, पण रोज वाचायला पाहिजे. ह्याचे पुढचं सेल्फ टॉक म्हणजे काय? स्वतःशी बोलायचं, स्वतःचं निरीक्षण करायचं. आपण काय करतो माहितीये का? बाकीच्यांबद्दल बोलतो, बाकीच्यांचं सगळं आपल्याला माहित आहे. हा हे करत नाही, तो आळशी आहे, त्याचे बायकोला त्यांना डायव्होर्स दिला, ह्याचा हे झालं, जगातला सर्व. तर मग हॉलिवूडचे असतील, बॉलिवूडचे असतील, टॉलिवूडचे असतील, ते सगळ्यांचं आपल्याला माहीत आहे. पण आपले स्वतःबद्दल आपल्याला काय माहीत आहे? स्वतःसाठी आपण काय करतो? त्यामुळे स्वतःशी बोला. माझे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहे? मी माझ्यातले काय क्वालिटीज वाया घालवतो? कशाचा मी सदुपयोग करतो? मी वाया घालवत असलेला तर मी तर कसं बदलू शकतो? मग मी काय करायला पाहिजे? माझ्यात मी काय चेंजेस आणायला पाहिजे? हे सगळ्याचा विचार करा आणि स्वतःशी बोला. लोक म्हणतील काय खुळा आहे,
असं म्हणत असलं की तुमचे रूममध्ये जावा, दार बंद करून स्वतःशी बोला, पाहिजे ते मोठ्यानं बोलू नका, पण रोज हे ॲटलिस्ट 10-15 मिनटं सेल्फ टॉक ठेवा. बघा, तुमचे सकाळ बदलली की तुमचं जीवन पण बदलते. करून तरी बघा. हॅव ए गुड डे.